एव्हरीवन, वेलकम टू पीजी टेक अकॅडमी. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ॲरे ऑफ स्ट्रक्चर बघायचं आहे. ॲरे ऑफ स्ट्रक्चर नावाचा प्रकार काय आहे? स्ट्रक्चरचे प्रोग्राम्स बघितले आपण, हे 2 प्रोग्राम्स घेतले होते, स्ट्रक्चर बघितलं होतं. पण ॲरे ऑफ स्ट्रक्चर हा नवीन काय फंडा आहे? तर चला ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला ॲरे ऑफ स्ट्रक्चरचा सगळं फंडा समजून जाईल. ॲरे इज ए कलेक्शन ऑफ सिमिलर टाईप ऑफ एलिमेंट. हे तर सर्वांना माहिती आहे की ॲरे काय आहे? कलेक्शन ऑफ सिमिलर टाईप ऑफ एलिमेंट आहेत. म्हणजे इंटिजर जर असतील तर त्याच्यावरती इंटिजर व्हॅल्यूज टाकू शकतो. स्ट्रक्चर इज ए कलेक्शन ऑफ डिफरंट टाईप ऑफ एलिमेंट. म्हणजे काय आहे? स्ट्रक्चरमध्ये डिफरंट टाईप ऑफ एलिमेंट स्टोअर करू शकतो. म्हणजे इंटिजर पण, कॅरेक्टर पण, इंटिजर पण, कॅरेक्टर पण, फ्लोट पण, डिफरंट टाईप ऑफ एलिमेंट स्टोअर करू शकतो आपण स्ट्रक्चरवरती. हा लाईनीचा अर्थ आहे. वी कॅन यूज ॲरे ऑफ स्ट्रक्चर. म्हणजे काय? ॲरे पण आणि स्ट्रक्चर पण. म्हणजे ॲरे ऑफ स्ट्रक्चर म्हणजे स्ट्रक्चरचा ॲरे कसा वापरायचा, स्ट्रक्चरचा ॲरे कसा वापरायचा ते सांगणार आहे आज मी आजच्या लेक्चरमध्ये. ॲरे एलिमेंट स्टोअर इन कंटिन्युअस मेमरी लोकेशन. ॲरेचे एलिमेंट कसे स्टोअर होतात? कंटिन्युअस मेमरी लोकेशन. म्हणजे काय? एका बाद एक. म्हणजे एक 2000 सॉरी इथं टाईप करत नाही मी, इथं करतो. जर 2002 ला जर एक लोकेशन असेल तर 2004 ला दुसरी लोकेशन, 2006 ला तिसरी लोकेशन, 2008 ला चौथी लोकेशन, अशी म्हणजे कंटिन्युअस लोकेशन मध्ये स्टोअर होणार. 2-2 वाढत जाणार. म्हणजे त्यालाच कंटिन्युअस लोकेशन असं म्हणतात मित्रांनो. तर समजलं असेल तुम्हाला. तर मित्रांनो, कंटिन्युअस लोकेशन तुम्ही आपल्या ॲरेचा जर व्हिडिओ बघितलाच आहे, मग तुम्हाला माहितीच असेल कंटिन्युअस मेमरी म्हणजे काय. फॉर लूप कॅन बी यूज टू ॲक्सेस एलिमेंट ऑफ ॲरे ऑफ स्ट्रक्चर. पहा मित्रांनो, जेव्हा आपल्याला ॲरे युजरकडून घ्यायचा होता, जेव्हा आपल्याला युजरकडून घ्यायचा होता तेव्हा आपण काय करायचा? ॲरे युजरकडून घ्यायचा होता तेव्हा फॉर लूप वापरायचा. आणि ॲरे आपल्याला डिस्प्ले करायचा युजरकडून. इनपुट घेताना आपण फॉर लूप वापरायचा आणि आउटपुटला डिस्प्ले करताना सुद्धा आपण फॉर लूप वापरत होतो ॲरेला. तर इथं सुद्धा तसंच करायचे. स्ट्रक्चरसाठी पण फॉर लूपच वापरायचा आहे. फॉर लूपचा कन्सेप्ट कसा? जिथं आपल्याला एकापेक्षा जास्ती व्हॅल्यू डिस्प्ले करायच्या असतात तेव्हा आपल्याला फॉर लूप वापरतो. म्हणजे एकच काम बार रिपीट करायचं असेल. लूप म्हणजे काय? लूप म्हणजे असं गोल 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 गोल, म्हणजे एकच काम बार एकच काम करायचं असेल तिथं आपण फॉर लूप लावून ते काम एकदाच केल्यानंतर एकदाच लिहायची गरज पडते, बार लिहायची गरज पडत नाही. तर मित्रांनो, यावरती प्रश्न कसे पडतो ते तर मी तुम्हाला कालच्या ह्याच्यात दाखवलंच आहे. प्रश्न कसे पडतात यावरती. आता 5 इथं पहा, 5 एलिमेंट साठी डिस्प्ले करायचं एक्सेप्ट. पहा क्वेश्चन बघा आधी. क्वेश्चन: राईट ए प्रोग्राम डिक्लेअर स्ट्रक्चर स्टेशनरी हॅव्हिंग डाटा मेंबर्स नेम, क्वालिटी अँड कॉस्ट एक्सेप्ट अँड डिस्प्ले द इन्फॉर्मेशन ऑफ 5 आयटम्स. म्हणजे काय? स्टेशनरी नावाचा स्ट्रक्चर बनवायचा आहे. त्याच्यावरती डाटा मेंबर्स कोणकोणते राहणार? त्या स्टेशनरीचं नाव, त्या स्टेशनरीची क्वांटिटी आणि स्टेशनरीची कॉस्ट. स्टेशनरीचं नाव, क्वांटिटी आणि कॉस्ट. आणि ती बी किती आयटम्स राहणार? त्याचे 5 आयटम राहणार. म्हणजे प्रत्येकासाठी तुम्हाला स्टेशनरीची एंटर करावं लागेल. एंटर स्टेशनरी 1 नेम, एंटर स्टेशनरी 2 नेम, एंटर स्टेशनरी 3 नेम. असं प्रत्येकासाठी 5 वेळेस तुम्हाला असं प्रिंट एफ लिहावं लागेल. 5 वेळेस हा प्रिंट एफ लिहावं लागेल. 5 वेळेस स्कॅन एफ लिहावं लागेल. पहा इथं किती वेळेस लिहिले? इथं 3च वेळेस लिहिले. 5 वेळेस प्रत्येक वेळेस लिहावं लागेल. 5 वेळेस लिहावं लागेल. कारण की 5 वेळेस डिस्प्ले करायचं आणि 5 आयटमसाठी डिस्प्ले करायचंय. आता एवढं म्हणजे 1 झालं. असेच 5 लिहायचे आणखीन. हे एवढं म्हणजे 1 झालं. अशी आणखीन 5 लिहायला किती मोठा प्रोग्राम होईल? मग त्याऐवजी आपण जर फॉर लूप वापरला आता हेच परत होईल ना. हेच परत म्हणजे कसं? इथं जर फॉर लूप संपला, कंडिशन चेक होणार. कंडिशन चेक झाल्यानंतर काय होणार? कंडिशन जर ट्रू निघाली तर परत एक्झिक्यूट होणार. परत हे सर्व एक्झिक्यूट होणार. परत चेक होणार. परत हे एक्झिक्यूट होणार. परत चेक होणार. परत एक्झिक्यूट होणार. परत चेक होणार. परत एक्झिक्यूट होणार. जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे, ट्रू कवर आहे, ट्रू 5 वर ट्रू 5 जवळ आयची व्हॅल्यू होत नाही तोवर कंडिशन ट्रू आहे. म्हणजे 5 वेळेस डिस्प्ले होत नाही तोवर कंडिशन ट्रू राहणार. म्हणजे 5 वेळेस हे सर्व प्रिंट विचारलं जाते. 5 वेळेस एंटर नंबर करा म्हणते, एंटर रोल नंबर करा म्हणते, एंटर क्वांटिटी, एंटर कॉस्ट करा म्हणते. असं 5 वेळेस म्हणणार.
म्हणजे 5 स्टुडंटसाठी आपण डाटा एंटर केला आणि इथं पहा, खाली पहा, त्याच्या लगेच डिस्प्ले सुद्धा केलेला आहे 5 स्टुडंटसाठी. म्हणजे एंटर करण्यावेळेस फॉर लूप वापरायचा आणि डिस्प्ले करण्यावेळेस सुद्धा फॉर लूप वापरला आहे. तर हा प्रोग्राम आपण आज घेणार आहोत. हा प्रोग्राम इथं काय सांगितलेला आहे, इथं काय केलेलं आहे, इथं आपण काय केलेलं आहे पहा. स्टुडंट नावाचा स्ट्रक्चर बनविला आहे. रोल नंबर, नेम आणि मार्क्स हे 10 विद्यार्थ्यांसाठी हे केलेलं आहे. 10 विद्यार्थ्यांसाठी कसं समजेल, सॉरी 5 विद्यार्थ्यांसाठी घेतलेलं आहे. म्हणजे 5 विद्यार्थ्यांचे नाव, 5 विद्यार्थ्यांचे नाव, 5 विद्यार्थ्यांचे रोल नंबर आणि 5 विद्यार्थ्यांचे मार्क्स आपल्याला युजर कडून घ्यायचे आहेत आणि युजरला आउटपुटला डिस्प्ले करायचे आहे. म्हणजे कसं करणार पहा, 5 विद्यार्थ्याचे म्हणल्यावर इथं काय करायचं, आपण S1 म्हणून बनवत होतो ना, आता S1 करायचं नाही, S आणि त्याच्या ब्रॅकेटमध्ये असा ॲरे डिक्लेअर करायचा. हे ॲरे यसलाच ॲरे बनवून टाकायचं आणि ॲरे डिक्लेअर करायचं आणि त्याच्यामध्ये साईज किती द्यायची 5. मग ही 5 जवळ ट्रू राहील तर हे सर्व एक्झिक्यूट होत राहील. 5 वेळेस एक्झिक्यूट झाल्यानंतर 5 वेळेस व्हॅल्यूज घेतल्यानंतर 5 वेळेस डिस्प्ले सुद्धा होईल प्रत्येकाची व्हॅल्यू ही फॉर लूप वापरल्यामुळं. तर आय होप की तुम्हाला समजलं असेल. टेन्शन घेऊ नका, आपण प्रोग्राम करणार आहोत. आता सिंटॅक्स बघायचा, सेम तसंच इथपर्यंत तसंच आहे. काय स्ट्रक्चर बनवायचं आहे, स्ट्रक्चरचं नाव द्यायचं आहे, स्ट्रक्चर नेम, व्हेरिएबल स्ट्रक्चर नेम आणि व्हेरिएबल नेम टाकायचं आहे. फक्त इथं ॲरेची साईज देऊन टाकायची आहे. व्हेरिएबल नेम झाल्यानंतर ॲरेची साईज देऊन टाकायची, हे महत्वाचं आहे. हे ॲरेची साईज देऊन टाकायची. इथं साईज दिल्याशिवाय तुम्हाला काहीच कळणार नाही. पहा इथं स्ट्रक्ट लिहिले, स्ट्रक्चरचं नेम काय आहे, स्टुडंट आहे, स्ट्रक्चरचे नेम स्टुडंट आहे आणि S1 हा त्याचा व्हेरिएबल आहे. त्याचं काय केलेलं आहे, साईज किती दिलेली आहे, 5 दिलेली आहे. हे पहा साईज 5 दिलेली आहे आणि हे मेंबर्स आहेत स्ट्रक्चरचे. तसंच आता हा प्रोग्राम आपण करून बघणार आहोत आणि तुम्हाला जर हा प्रोग्राम समजला तर हे प्रोग्राम सुद्धा करायला तुम्हाला अडचण जाणार नाही. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला हे सर्व प्रोग्राम करून दाखवणार आहे. सर्व नाही, यातले कोणतेही 2 मी प्रोग्राम करून दाखवणार आहे. तुम्ही आता कमेंटमध्ये सांगा मला, तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा यातले कोणकोणते प्रोग्राम मी घ्यायला पाहिजे तुमच्यासाठी आणि कोणकोणते तुम्ही करता. यातले कोणतेही 2 प्रोग्राम मी तुम्हाला घेणार आहे आणि कोणते प्रोग्राम तुम्ही करतो हे सांगा मला. आता कमेंटमध्ये मला काय टाकायचं, तुम्ही कमेंटमध्ये 1 किंवा 2 किंवा 1 किंवा 3 किंवा 2 किंवा 1 असं टाकायचं आहे. ज्याच्या जास्ती कमेंटला लाईक ते मी सॉल्व्ह करून देईन. ते कोणतेही 2 सॉल्व्ह करून देईन, किंवा हे किंवा हे किंवा हे किंवा हे असं सॉल्व्ह करत जाईल आणि जे उरलेला राहील ते तुम्हाला होमवर्क मध्ये राहील. तर बघा, तुम्ही तुमच्या हिशोबाने ठरवा, तुम्ही कोणतेही देता तरी मी ते तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे. तर माझं काय नाही, माझंच काम तर सॉल्व्ह करायचं आहे. मी कोणतेही 2च सॉल्व्ह करून देणार आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये हे प्रोग्राम तुम्हाला समजून सांगणार आहे. पण मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे माझं पहिल्यांदाच, की तुम्हाला हा प्रोग्राम मी घेतल्यानंतर तुम्हाला सर्व येऊन जाणार आहे. हा मी प्रोग्राम तुम्हाला सर्व घेतल्यानंतर तुम्हाला सर्व लक्षात येऊन जाणार आहे की स्ट्रक्चर कसा डिक्लेअर केला, स्ट्रक्चरचं हे कसं बनविलं आणि त्याचनुसार या स्ट्रक्चरचे प्रोग्राम ऑलमोस्ट सारखेच राहतात आणि सगळे फक्त थोडंफार चेंज राहते, थोडंफार सगळीकडे चेंज राहते. तर आता आपण जास्ती वेळ वाया न घालता आपल्या ऑनलाईन कंपायलरवरती जाऊया आणि ऑनलाईन कंपायलरवरती आपला प्रोग्राम रन करून बघूया. काय करायचंय, 5 स्टुडंटसाठी डाटा घ्यायचा आहे, रोल नंबर, नेम आणि मार्क्स, आणि 5 स्टुडंटसाठी डाटा डिस्प्ले करायचा आहे. चला तर आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलरवरती जाऊया. तर मित्रांनो, आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलरवरती आलो. स्ट्रक्चरचं नेम काय करायचं होतं आपल्याला, स्ट्रक्चरचे नेम स्टुडंट करायचं होतं, STUDENT स्टुडंट. स्ट्रक्चर मध्ये मेंबर्स कोणते, रोल नंबर, त्यासाठी इंट रोल नंबर, नाव स्टुडंटचं त्यासाठी कॅर, नेमची साईज देऊन टाका. नेमची साईज काय देत आहे मी, 10. आणि स्टुडंटचं नाव झालं आता मार्क्स, फ्लोट मध्ये मार्क्स घ्या, मार्क्स. 3 तर डिक्लेअर झाले, हे मेंबर्स तर डिक्लेअर झाले सक्सेसफुली. आता आपण स्ट्रक्चरचा हा बनवू, स्ट्रक्चरचा व्हेरिएबल बनवू.
काय कसं बनवायचं स्ट्रक्चर नेम काय आहे स्टुडंट आणि त्याचा ऑब्जेक्ट यस आणि त्याची साईज द्यायची साईज 5 साईज कवा द्यायची तुम्हाला लक्षात आलं का जेव्हा एकदाच डिस्प्ले करायला सांगतो आपल्याला तेव्हा आपल्याला साईज बीज द्यायची गरज नाही फक्त एवढंच केलं तरी चालतंय एकदाच डिस्प्ले करायला एकदा स्ट्रक्चर डिस्प्ले करायला पण एकदा आपल्याला 5दा स्ट्रक्चर डिस्प्ले करायला सांगितलंय मग एवढ्यादा आपण टाईप करीत बसणार का तर एवढ्यादा टाईप करीत बसणार नाही आपण डायरेक्ट इथं 5 करून टाकणार 5दा स्ट्रक्चर म्हणजे कसं 5दा आपल्याला लिहावं लागणार एंटर नंबर प्रिंटएफ स्कॅनएफ एंटर नंबर प्रिंटएफ स्कॅनएफ 5 वेळेस लिहावं लागणार एका ऑब्जेक्टसाठी वेगळंच आता पहा इथं यस 5 आहे म्हणजे काय यस ची व्हॅल्यू 1 होणार यस ची व्हॅल्यू 2 होणार यस ची व्हॅल्यू 3 होणार यस ची व्हॅल्यू 4 होणार आता मित्रांनो जर जुन्या पद्धतीने करायचं म्हणलं तर आपल्याला कसं करावं लागलं असतं असं करावं लागलं असतं पहा असं करावं लागलं असतं प्रत्येक ठिकाणी असं करावं लागलं असतं असे 5 ऑब्जेक्ट बनवून 5 ऑब्जेक्टसाठी वेगवेगळं वापरून बनवावं लागलं असतं प्रत्येकासाठी सेपरेट प्रिंटएफ स्कॅनएफ पण जर इथं आपण असं न करता प्रत्येक व्हेरिएबल वेगळा डिक्लेअर न करता एकाच ह्याच्यात 5 हे डिक्लेअर करायचे कसे डिक्लेअर करायचे एकदाच 5 टाकून द्यायचं आणि फॉर लूप वापरून टाकायचा फॉर लूप महत्वाचा राहतोय मग आता इथं करा फॉर लूप केल्यानंतर आय ची व्हॅल्यू काय टाका आय ची व्हॅल्यू काय द्यायची आधी स्टार्टिंगला आय ची व्हॅल्यू 0 द्यायची कारण ॲरेची सुरुवात कुठून होती 0 आय हा लेस दॅन असला पाहिजे कशापेक्षा 5 पेक्षा कारण की साईज किती दिली 5 आणि आय काय झाला पाहिजे प्लस झाला पाहिजे का म्हणून वाढला पाहिजे ना वाढला तरच रन होईल ना जर आपले फॉर लूपचे लूपिंग स्टेटमेंट कंट्रोल स्टेटमेंट हे बघितले नसतील तर ते बघून घ्या पहा इथं इंट करावं लागेल इंट आय डिक्लेअर करावं लागेल आय का म्हणून डिक्लेअर केला कारण की आय व्हेरिएबल वापरलाय ना इथं आपण म्हणून आय डिक्लेअर केला पहा आता याच्या मदत काय करायचं आपल्याला एंटर प्रिंटएफ फंक्शन वापरायचं प्रिंटएफ फंक्शन वापरायचा त्यानंतर एंटर एंटर स्टुडंट रोल नंबर असं टाकायचंय कॉमा द्यायचा /n वापरायचा /n विसरून जायचं नाही कधीच त्यानंतर स्कॅनएफ केल्यानंतर %d का म्हणून कारण की रोल नंबर कशाचा राहतो हे सर्वांना माहितीच आहे आता काय करायचं इथे ऍड्रेस ऑफ यस इथं आय द्यायचं यसच्या मध्ये आय द्यायचं कारण आय ची व्हॅल्यू कधी 1 होईल कधी 2 होईल कधी 3 होईल कधी 4 होईल कधी 5 होईल म्हणून आय ची व्हॅल्यू इथं द्यायची आपण इथं काय आहे आय ची व्हॅल्यू 0 आहे आय ची व्हॅल्यू 0 पासून सुरुवात होईल आणि आय ची व्हॅल्यू 5 पर्यंत चलन म्हणजे 5 एलिमेंट साठी डिस्प्ले होईल हा प्रोग्राम तर आय ची व्हॅल्यू 0 राहिली तर S0 डॉट रोल नंबर टाकायचं S0 डॉट रोल नंबर आता पहा S ऑफ आय चा म्हणजे काय S0 डॉट रोल नंबर हे तर तुम्हाला समजलं इथं हे द्या आता हे कशासाठी झालं आपलं रोल नंबर साठी झालं आता सेम असंच कॉपी पेस्ट करून घेतो मी आणि आणखीन एकदा रोल नंबर साठी झालं स्टुडंट नेम आता इथं नेम साठी नेम आणि इथं काय करायचं स्टुडंट मार्क्स साठी इथं काय टाकायचं आता इथं हे टाकायचं नेम
आणि इथं ॲड्रेस ऑफ एस ऑफ आय इन मार्क्स टाकायचं. इथं मार्क्स टाकायचं. पहा मी कशी कशी चेंज करत आहे, का म्हणून चेंज करत आहे. इथं पर्सेंट टी चालेल का, नाही. पर्सेंट एस का म्हणून कॅरेक्टर आहे ना म्हणून. पर्सेंट एफ, इथं पर्सेंट एफ का म्हणून फ्लोट आहे ना म्हणून. इथं फ्लोट आहे ना, मार्क्स काय आहे, फ्लोट आहे म्हणून. तर समजलं का तुम्हाला. जर मी इथं प्रत्येकाचं वेगवेगळं बनविलं असतं, पण समजा S1 S2 S3 S4 S5 असं बनवून दाखवलं ना मी, तसं जर बनवलं असतं तर प्रत्येकसाठी S1 साठी मला हा प्रिंट स्कॅनएफ म्हणजे मला कितीदा लिहावं लागलं असतं. हे एवढं सगळं कितीदा लिहावं लागलं असतं, 5 वेळेस लिहावं लागलं असतं. मग किती मोठा प्रोग्राम बनतो. पण एवढं सगळं मी आता एकदाच लिहिलं ना, हे 5 वेळेस रन कसं होणार. ही कंडिशन जर ट्रू झाली, हे एक्झिक्यूट होणार, परत आय प्लस प्लस होणार आणि कंडिशन चेक होणार. कंडिशन परत ट्रू झाली, परत एक्झिक्यूट होणार, परत आय प्लस प्लस, परत कंडिशन चेक, परत एक्झिक्यूट होणार. असं किती वेळेस एक्झिक्यूट होणार, टोटल 5 वेळेस. आणि 5 वेळेस एक्झिक्यूट करायचे ना आपल्याला, आणि त्यानंतर 5 वेळेस डिस्प्ले करून टाकायचं. मग सेम प्रिंट एफ फंक्शन वापरा, कारण की डिस्प्ले करताना आपल्याला जरा डिफरन्स दिसला पाहिजे. प्रिंट एफ फंक्शन वापरा, त्यामध्ये /n प्रिंटएफ मध्ये /n केल्यानंतर एक असं हे करून टाका, म्हणजे कसं इक्वल टू असं करून टाका. म्हणजे कसं वेगवेगळं राहील ना, हे वरचं वेगळं राहील आणि खालचं वेगळं राहील डिस्प्ले झाल्यानंतर. त्यासाठी वेगवेगळं केले. आता प्रिंटएफ करताना पहा, प्रिंटएफ करताना मी एक प्रिंट एफ फंक्शन टाकतो. त्यामध्ये मी काय लिहितो, /n म्हणजे त्याच्या खालच्या लाईनीला जावं ते, आणि तिथं ROLL रोल नंबर, त्यानंतर /t का म्हणून मारत आहे, टॅब. /t चा अर्थ काय आहे, टॅब. नेम, त्यानंतर /t टॅब म्हणजे काय, बसकन व्हॅल्यू पुढे जाणार. म्हणजे इथं जर मी टॅब वापरला तर किती 4 ने व्हॅल्यू पुढे गेली. इथं जर टॅब वापरला तर परत 4 ने व्हॅल्यू पुढे गेली. असं त्याचा अर्थ राहतो टॅबचा. मार्क्स बघा आता पहा, इथवर तर आपलं सिम्पली प्रिंटएफ केले आपण, दुसरं काय नाही. प्रिंटएफ मध्ये एखादा मेसेज डिस्प्ले केल्यासारखं मेसेज डिस्प्ले केलाय. आणखीन तर आपण काही लावलं नाही. आत्ता फॉर लूप लावा. आत्ता काय करा, फॉर लूप लावा. आता सेम हाच फॉर लूप कॉपी करा, वाटल्यास कॉपी करा सेम. म्हणजे मी कॉपी करत आहे ना, म्हणजे काय करायचं आहे, तुम्ही तिथं एक्झाम मध्ये वरच बघून खाली लिहून टाकायचं. जसा फॉर लूप तिथं वापरत होतो तसाच फॉर लूप इथं सुद्धा वापरायचा आहे. आता डिस्प्ले करताना एकदाच प्रिंटएफ लिहायचं. 5 वेळेस लिहिणार का प्रिंटएफ, नाही. एकदाच काम लिहिणार, कारण की 5 वेळेस ते आपोआप डिस्प्ले होणार. कसं काय, फॉर लूपची जादू आहे मित्रांनो. ती फॉर लूपचं कन्सेप्ट तर तुम्हाला माहितीच आहे. पहिल्यांदा %d करणार, %d वरती काय डिस्प्ले होणार, रोल नंबर. त्यानंतर /t %d केलं, /n केलं, %d केलं, /t केलं. %d वरती व्हॅल्यू डिस्प्ले होणार. /t चा वापर करून झपकन पुढे जाणार व्हॅल्यू काय होणार, झपकन पुढे जाणार. त्यानंतर /t झालं. आता /t झाल्यानंतर %s म्हणजे त्यावरती काय येणार, नेम येणार. परत /t आणि %f, त्यावर त्या परत /t तर त्याच्यानंतर लावायची काही गरज नाही तशी फार तर त्यानंतर /t लावायची गरज नाही. %f झालं. आता इथं कॉमा देऊन व्हॅल्यूज डिस्प्ले करायचे. s ऑफ आय का म्हणून द्यायचं, कारण की आय ची व्हॅल्यू कधी 1 राहणार, कधी 5 राहणार, कोणती पण राहू शकते ना. प्रत्येकसाठी बदलत राहणार काय, नाही. म्हणून आपण ऍज इट इज देत राहणार. रोल नम
आता परत कॉमा देऊन दुसऱ्या कॉमा दिल्यानंतर दुसरी व्हॅल्यू स्टोअर करा. यस आय मध्ये आणि इकडं काय राहणार, नेम. नेम डॉट राहिलं इथं डॉट वापरत चला. डॉट विसरून गेला तरी एरर येणार. बघा प्रोग्रामिंग किती टफ असते. टफ म्हणजे एवढी पण टफ नाही, जर समजलं तर सोपं जातंय. मार्क्स पहा मी कसं कसं केलं आहे, कसं कसं केलं आहे ते तुम्हाला समजून सांगतो. आता काय केलं, या पर्सेंट डी वरती हा रोल नंबर डिस्प्ले होणार, या पर्सेंट एस वरती हा नेम डिस्प्ले होणार, पर्सेंट टी वरती हा हे डिस्प्ले होणार. चला आता आपण आउटपुटला बघूया. काही चुकी झाली असेल तर आपल्या आउटपुटला बरोबर करण्याचा प्रयत्न करूया आपण. आधी आउटपुटला बघूया आपण. प्रोग्राम सक्सेसफुली रन झालेला आहे. आता 5 विद्यार्थ्यांसाठी आपल्याला डाटा आधी टाकावं लागेल. तर पहिल्याचा रोल नंबर मी काय ठेवतो, 11 ठेवतो. पहिल्याचं नाव काय ठेवतो, राम. राम नाव ठेवलं. त्याचे मार्क्स किती ठेवतो, 50 ठेवतो. दुसऱ्याचा रोल नंबर 12 ठेवतो. त्याचं नाव काय ठेवतो, श्याम. तिसऱ्याचा मार्क काय ठेवतो, 60 ठेवतो. 50 60. आता हे किती झाले, एका विद्यार्थ्याचे झाले. हे दुसऱ्या विद्यार्थ्याचं, टोटल 5 विद्यार्थ्यासाठी एंटर करायचं ना. आता तिसऱ्या विद्यार्थ्याचं एंटर करायलो. तिसऱ्या विद्यार्थ्याचा रोल नंबर 13 ठेवला. नाव काय ठेवलं, बंडू ठेवतो. बंडू नाव ठेवतो. एकदम अशी फनीशी नाव घेत आहे मी. त्याला 70 मार्क देतो. त्यानंतर 14, चौथ्या विद्यार्थ्याचा रोल नंबर 14. त्याचं नाव धाम. त्याचं नाव धाम केलं आणि 80 देतो. त्याचं नाव धाम करून त्याला 80 देतो. आणि आता काय करूया, 80 मार्क झाल्यानंतर किती विद्यार्थ्यांसाठी झालं बघा. हे पहिल्या विद्यार्थ्यासाठी, दुसऱ्या विद्यार्थ्यासाठी, तिसऱ्या विद्यार्थ्यासाठी आणि चौथ्या विद्यार्थ्यासाठी. आणखीन एका विद्यार्थ्यासाठी एंटर करायचं म्हणजे 15. त्याचं नाव मला तशी आठवत नाहीत. चला, वेदांत एक नाव टाकूया. त्याला 80 झाला. आता त्याला 90 मार्क देऊया. आता जर मी एंटर दाबलं मित्रांनो तर आपल्याला आउटपुट स्क्रीनला सगळं डिस्प्ले होऊन येईल. पहा आउटपुट स्क्रीनला काय उत्तम तरीकेने आपला आउटपुट आलेला आहे. रोल नंबर्स आलेले आहेत. रोल नंबर काय, 11 12 13 14 15. नाव त्यांचे आलेले आहेत, राम श्याम बंडू धाम वेदांत. मार्क्स त्यांचे आलेले आहेत 50 60 70 80 90. किती उत्तम तरीकेने आउटपुट आलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला किती पण विद्यार्थ्यांसाठी, तुम्हाला जर 2 विद्यार्थ्यांसाठी 3 विद्यार्थ्यांसाठी असं डिस्प्ले करायचं असेल तर तेव्हा तुम्ही ॲरे ऑफ स्ट्रक्चरचं समजलं का तुम्हाला, काय फंड आहे, काय लॉजिक आहे. कितकुशा प्रोग्राम मध्ये किती मोठा आपल्याला व्हॅल्यू आलेला आहे, किती मोठा आउटपुट झालेला आहे. आता समजा तुम्हाला जर हे केलं, तुम्हाला एक सॉफ्टवेअर बनवायला सांगितलं आणि तिथं तुम्हाला 100 जणांचे रोल नंबर्स नाव हे असं एंटर करायला सांगितलं आणि त्यानंतर एका ह्याच्यात डिस्प्ले करायला सांगितलं, तर तुम्ही हे स्ट्रक्चरचा वापर करून त्याला एका रेंजमध्ये, एका स्ट्रक्चरमध्ये डिस्प्ले करता. याचं नाव स्ट्रक्चर का म्हणून आहे ते कळालं का आता, कारण की इथं एका स्ट्रक्चरमध्ये डिस्प्ले केलंय. रोल नंबर इकडं, नेम इकडं, मार्क्स इकडं, एक स्ट्रक्चर झालं ना. एक हे स्ट्रक्चर झालं ना, असं नेम इकडं मार्क्स इकडं एका स्ट्रक्चर वे मध्ये डिस्प्ले झाले, त्याच्यामुळे याला स्ट्रक्चर म्हणतात. आणि एका बाद एक डिस्प्ले झाले त्याच्यामुळे याला ॲरे ऑफ स्ट्रक्चर म्हणतात. तर होप की तुम्हाला समजलं असेल मित्रांनो आजचा प्रोग्राम आपला. तर हा प्रोग्राम तुम्हाला समजला असेल. जर तुम्हाला जास्ती 10 विद्यार्थ्यांसाठी किंवा 100 विद्यार्थ्यांसाठी पाहिजे असेल तर इथं 100 करायचं, इथं 100 करायचं, इथं पण 100 करायचं डिस्प्ले करताना सुद्धा. जितकं तुम्हाला करायचं तितकं करायचं. आता हे 100 जाण्यासाठी हा व्हॅलिड राहील प्रोग्राम. होप की तुम्हाला आपलं आजचं लेक्चर समजलं असेल. जरी तुम्हाला काही डाऊट असेल तर टेन्शन घेऊ नका. आपण आणखीन 2-3 प्रोग्राम, ते 5 जणांसाठी 5 आयटम डिस्प्ले करायचे होते. हे प्रोग्राम तुम्हाला लक्षात आहे का? खाली आपण एक प्रोग्राम बघितला होता पीडीएफ मध्ये, आपल्या पीडीएफ मध्ये.
5 आयटम्स. स्टेशनरी इथं स्टेशनरी लिहायचं होतं आणि त्याचे 5 आयटम्स डिस्प्ले करायचे होते. ITEMS आयटम्स डिस्प्ले करायचे होते 5 आयटम्स. पेन्सिल, इरेझर, पेन, शॉर्पनर, असं रामधाम श्याम असे नावं दिलेत ना मी, त्याच्या जागी पेन्सिल, इरेझर, पेन, शॉर्पनर, त्याची किंमत डिस्प्ले टाकायची होती आणि त्याची क्वांटिटी एक टाकायची होती. तर ते सुद्धा प्रोग्राम आपण असाच करणार आहोत. आता इथं प्रत्येकासाठी मला लिहावं लागलं का? प्रत्येकासाठी मला असं लिहावं लागलं का बा? प्रत्येकासाठी मला प्रिंट स्कॅन लिहावं लागलं असतं का? प्रत्येकासाठी जर लिहिलं असतं तर माझा प्रोग्राम 99-100 लाईनच्या पुढे गेला असता. 99-100 लाईनच्या पुढे गेला असतं. पण प्रत्येकासाठी लिहिलंय का इथं? नाही. म्हणून 30 लाईनचा प्रोग्राम, किती छोटासा प्रोग्राम किती मोठा काम करू शकतो. छोटा पॅकेट बडा धमाका प्रोग्रामचा अर्थ. किती छोटा प्रोग्राम किती मोठं काम करत आहे बघा. म्हणजे किती मोठं. इथं किती तुम्ही 100 घ्या, 10,000 घ्या, 1000 घ्या, इथं लाख कोट्यावधी तुम्ही घेऊ शकता. इथं पण कोट्यावधी तुम्ही घेऊ शकता. ते सारखाच प्रोग्राम राहणार आहे. सारखा प्रोग्राम किती पण व्हेरिएबल साठी घेऊ शकता तुम्ही, व्हॅल्यू साठी. फक्त इथं जे नंबर देतात तेच तुम्हाला इथं पण द्यावं लागेल आणि इथं पण तेच तुम्हाला द्यावं लागेल. कळलं का मित्रांनो? इथं जे देतात तेच तिथं तुम्हाला तिथं द्यावं लागेल, तिथं पण तेच द्यावं लागेल. एवढं मात्र लक्षात ठेवायचं. आणि एक स्ट्रक्चर म्हणजे एका पद्धत. रोल नंबर इथं नियमित आला आणि हे तिथं गेला, हे तुम्हाला कळालं प्रत्येक ठिकाणी. आय होप की आपलं लेक्चर आता तुम्हाला समजलं असेल. फ्री एज्युकेशन देणारी आपली एकमेव चॅनल आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि दक्षिणा म्हणून, गुरु दक्षिणा म्हणून मला तुमच्याकडून एकच गोष्ट पाहिजे की तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. हे लेक्चर, आपल्या लेक्चरबद्दल सांगा. तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा तुमच्या कॉलेजच्या ग्रुपवरती तुमच्या लिंक टाकून द्या. आपल्या चॅनलची लिंक कॉपी करा आणि तिकडे टाकून द्या, जेणेकरून फ्री लेक्चर्स आहेत म्हणून सर्वजणांना समजणांना आपल्या चॅनल ग्रो होईल. ग्रो झाल्यानंतर पुढच्या सेमिस्टरला मी आणखीन तुम्हाला प्रयत्न करेन की आणखीन हे देईन तुम्हाला, आणखीन फ्री लेक्चर्स देईन, आणखीन सब्जेक्टचे. जसं की पुढच्या सेमिस्टरला तुम्हाला C++ आहे, डाटा स्ट्रक्चर आहे, याचे सुद्धा लेक्चर फ्री द्यायचा प्लॅन करीन मी. जर मला आत्ता चांगला प्रतिसाद भेटला, आत्ता तुमचा सपोर्ट चांगला भेटला तर कमेंटमध्ये सांगा मी घेऊ का नाही फ्री. आणि तुम्ही तुमच्या लेवलनी हे प्रोग्राम करायचा प्रयत्न करीत चला. आणि प्रॅक्टिस मेक मॅन्स परफेक्ट. जसे जसे प्रोग्राम तुम्ही करता तसं मला तुमच्या कंपनीमध्ये तुम्हाला प्रोग्रामच्या बेसवर घेतात. सो आय होप तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. बाय बाय.